दाबिल येथील जंगलमय परिसरात असलेल्या पांडवकालीन विहिरीमध्ये पट्टेरी वाघ मृत अवस्थेत आढळून आला आहे। हा प्रकार काल सकाळी उघड झाला। दरम्यान या घटनेमुळे त्या ठिकाणी पट्टेरी वाघाचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। याबाबतची माहिती मिळताच त्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत पंचनामा करून वाघाचा मृतदेह जाळून नष्ट करण्यात आला आहे। घटनास्थळ हे दाबिल गावातून 3 किलोमीटर आत घनदाट जंगलात आहे। भक्ष्याच्या शोधात पाठलाग करीत असताना ही घटना घडली असावी असा वन अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे। त्या ठिकाणी वन अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी देखील मोठी गर्दी केली होती। दाणोली बांदा रस्त्यावर असलेल्या दाबिल सरमळे गावातील सातबाई या डोंगरावर एका ओढ्यामध्ये मृत वाघीण आढळून आली। कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे व येथील स्थानिक सचिन गाडी हे दोघे या डोंगरावरती फिरण्यासाठी म्हणून गेले होते। यावेळी ते या ओढ्यामध्ये उतरले तेव्हा ही बाब त्यांच्याही निदर्शनास आली। त्यांनी तात्काळ वन विभागाला याबाबत खबर दिली। यावेळी वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी सह उपवनसंरक्षक वैभव बोराटे, सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। तसेच वनमजूर कृती दलाच्या सदस्यांच्या सहाय्याने त्या वाघाला विवाराच्या बाहेर काढण्यात आले। त्यानंतर या ठिकाणी आलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्यानंद देसाई, विठ्ठल कराळे, मृणाल वर्थी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मानव वन्यजीव संरक्षक काका भिसे व पंच यांच्यासमोर या मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले। ब्युरो न्यूज कोकण लॅब ब्रेकिंग सावंतवाडी। हॅलो, नमस्कार। मी मानद वन्यजीव रक्षक वन विभाग सिंधुदुर्ग। कालच दाबिल सरमळे येथील बायचा डोह या ठिकाणच्या डोंगरावरती एक वाघीण मृत्युमुखी मिळाली आपल्याला एका डोहामध्ये। याचा अर्थ या ठिकाणी वाघाचं अस्तित्व सिद्ध झालं, यापूर्वी सिद्ध झालेलं आहे। कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून अनेक लोकांनी प्रत्यक्ष वाघ बघितलेले आहेत। वाघीण 3 पिल्ल अशा प्रकारचं सुद्धा लोकांनी या ठिकाणी स्पष्ट डोळ्याने बघितलेलं आहे आणि कॅमेरा ट्रॅपमध्ये पण मिळालेलं आहे। त्यामुळे येथील वाघाचं अस्तित्व यापूर्वीच अधोरेखित झालेलं आहे। इथली जैवविविधता अधोरेखित झालेली आहे। गिरीश पंजाबी हे वाघांवरती संशोधन करणारे संशोधक यांनी सुद्धा यापूर्वी आंबोली ते दोडामार्ग या भागामध्ये तब्बल 8 ते 10 वाघांच्या नोंदी केलेल्या आहेत। वन विभागाने ते मान्य केलेलं आहे। त्याचाच एक काल ती घटना घडली। ती वाघीण शिकार करत असताना भक्ष्याच्या मागे धावत असताना त्या ओढ्यामध्ये असलेल्या एका विवारामध्ये पडली आणि तिला वर येता आलं नाही। त्याच्यामुळे ती धडपडून अनेक प्रयत्न करून थकल्यामुळे त्या डोहामध्ये बुडून मृत्युमुखी पडली। काही लोकांनी त्याच्या सूचना वन विभागाला दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि नंतर त्या मृत वाघिणीला बाहेर काढलं। फुल ग्रोन अशी ती वाघीण होती, पूर्ण वाढ झालेली आणि खूप दुःखद घटना आहे। अशा घटना होता कामा नये, पण नैसर्गिक मृत्यू आहे एक प्रकारे, तो टाळू शकत नाही आपण। परंतु या ठिकाणचं जे वाघाचं अस्तित्व आहे इथल्या या घनदाट जंगलांमुळे आहे आणि ही घनदाट जंगलं वाचली पाहिजे। भले ती खाजगी जंगलं असली तरी ती वाचली पाहिजे असं माझं मत आहे। आणि येथील जी इतर जैवविविधता आहे, बिबटे असतील, गवे, सांबर, हे एक जे जीवनचक्र आहे हे असंच राहिलं पाहिजे। त्यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे स्थानिकांमध्ये, लोकांमध्ये, शाळांमध्ये। तरच या जैवविविधतेचं, इथल्या जंगलांचं महत्व लोकांना कळेल। आणि यामुळे तुम्ही कालचा जो भाग बघाल जंगलाचा, तो किती घनदाट होता, ज्या ठिकाणी पोहोचणं सुद्धा खूप कठीण होतं। तर घनदाट जंगल का गरजेचे आहेत, नाहीतर येत्या काळात माणूस आणि वन्य प्राणी यांच्यामधील संघर्ष वाढून याचे विपरीत परिणाम भोगायला लागतील। आता हत्तीच्या रूपाने आपल्याला ते भोगायला लागतात आहेत, गव्याच्या रूपाने ते भोगायला लागतात, जंगलं कमी झाली आहेत त्यामुळे भोगायला लागतात। आपल्याला यापुढे जंगलं वाढवायची आहेत ती जंगलं संगोपित करायची आहेत, अन्यथा आपल्याला दुष्परिणाम याचे जे वन्य प्राणी आणि मनुष्य संघर्ष यांचे दुष्परिणाम भोगायला लागतात।